अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट. कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्राचा विरोध. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध. पुणे बेकायदेशीर हुक्का बार चालकाकडून हप्ता उकळल्याचा प्रकरण. पोलीस उपनिरीक्षक शरद निवृत्ती नवले निलंबित. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महसूल विभागाचा मोठा दणका. बोगस जन्म दाखले परत घेण्याकरता सरकार आक्रमक. बावनकुळेंनी दिले निर्देश. पुणे महापालिकेकडून सिरमला दररोज 15 लाख लिटर पाणी देण्यास स्थायी समितीनं दिली मान्यता. साताऱ्याच्या चिंचणेर वंदनमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे बाजारातील वाहनं गेली वाहून. रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याकरता गर्दी. कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध. अब्दुल लाड गावात विनापरवानगी बसवले स्मार्ट मीटर आणि हे मीटर काढण्याचे निर्देश. मुंबई पुण्यात सर्वाधिक रुग्ण. राज्यात कोरोनाचे 26 नवे रुग्ण. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं नुकसान. नाशिक जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 62 गावं बाधित. नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरण. तत्कालीन शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना अटक. अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. पावसानं 50 गावांमधील पिकांचं नुकसान तर 16 गावांमध्ये घरांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.